राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिग्गज नेते महेश कोटे यांचे अकाली निधन झाले आहे। प्रयागराज कुंभमेळ्यात गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान महेश कोटे यांच्या निधनानंतर अनेक राजकीय दिग्गज लोकांनी शोक व्यक्त करत महेश कोटे यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांनी देखील महेश कोटे यांच्या निधनासंदर्भात मेसेज प्रसारमाध्यमांना दिला आहे। सुशील कुमार शिंदे असे म्हणतात की महेश कोटे यांनी त्यांचे वडील तात्यासाहेब कोटे यांचा वारसा समर्थपणे चालवला होता। महापौर म्हणून त्यांनी चांगले काम केले होते। पूर्वी आम्ही सर्वजण एकत्रच होतो, नंतर वेगळे झालो। ते वेगवेगळ्या पक्षात गेले, पण दुर्दैवाने त्यांना राजकीय यश आले नाही। माझा एक जुना सहकारी गेल्याचे दुःख आहे। सुशील कुमार शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री। अशा पद्धतीने सुशील कुमार शिंदे साहेबांनी महेश अण्णा कोटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे। दरम्यान महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर प्रयागराज येथून सोलापूरला आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। आता रात्रीचे 10:15 वाजल्यानंतरही त्यांचे पार्थिव सोलापुरात आले नसल्याचे पाहायला मिळाले। कदाचित रात्री उशिरा किंवा सकाळी सोलापुरात त्यांचे पार्थिव शरीर पोहोचेल अशी एक आशंका व्यक्त केली जात आहे। दरम्यान जुना विडी घरकुल परिसराचा महेश कोटे यांनी विकास केला। ज्या जुना विडी घरकुल परिसरांनी महेश कोटे यांना वारंवार महापालिकेत पाठवले, त्या जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये महेश अण्णा कोटे यांचे पार्थिव शरीर सकाळच्या सत्रात 2 तास दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। ताज्या घडामोडींसाठी लोकप्रधान न्यूज चॅनल पाहत रहा। झहूर सय्यद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर।